काल बस स्टॉपवर अचानक सुमित सौम्या समोरासमोर आले. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात मला हस्तक्षेप करायचा नाही. दरवाजाला बाहेरून कडी राघवने नव्हती लावली, मग कोणी लावली होती? मी लावली होती. काय? मला माफ कर. कुठलाही विचार न करता मी तुझ्यावर हात उगारला. मी आता खरंच सुधारलोय काकू. काकू? तुम्हाला मिसेस मोरेच म्हण रे. सवय झालीये ना तर त्याची. मग आता काकू ऐकायची सवय कर. का? तू श्रीकांतची आई आणि राघवेंद्रची काकू आहेस याचं भान ठेवत जा जरा. राघवेंद्र? आता हा कोण आणखी नवीन पेइंग गेस्ट ठेवलाय तुम्ही? पेइंग गेस्ट नाही ग, हा समोर बसलाय तोच राघवेंद्र. हो काकू, हेच माझं खरं नाव आहे, राघवेंद्र देवेंद्र लव्हेकर. काय करतोय? काय केलंस राघव तू? काका आता कसं वाटतंय? तुम्ही उभं राहून बघ. उभं राहा, सावकाश. या. या. जमेल ना रे. हा. काका काय झालं होतं तुम्हाला? काय नाही रे विनया, हे पाय जरा मुरगळला होता. काय? हो तुमचा पाय मुरगळला होता? हो का, पण आता याने मालिश करून दिल्यावर तो बरा झालाय. आता काय आता बरे आहात ना? अगदी अगदी तू काही काळजी करू नको. मग राघवचा हात लागल्यावर पाय बरा झालाच पाहिजे ना. खूप झालं नाही कौतुक, जरा निघायचं का आपण? तू हिला काकूच म्हणायचं, मिसेस मोरे म्हणायचं नाही. का? म्हणून तर त्याला मिसेस मोरे. सवय झाली आता मला त्याची. वेगळी सवय करून घेऊ शकतो माणूस, इच्छा असायला हवी नाही का? चला चला तू. चल. बाय द वे, थँक्स फॉर द मॉक. थँक्यू रे. सावकाशी या. चला. सावकाश. अगदी काळजी करू नका रे. या. जरा जपू. हो अगदी हे धडपडेला जाता हो तुम्ही. या सावकाश. खरंच बदलला रे. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. आता काय आजकालचे पोट्टे पोट्टे म्हणे मला दिवस द्या ठरवायले. अरे मग बरोबर आहे. हा? आता आपल्या पोट्याला ती पुट्टी पसंत आहे, हा. पण त्या पुट्टीला आपला पोट्टा पसंत आहे की नाही हे कळायला गेलं वेळ लागणारच ना. हा बरोबर बोलतायत ते. आपलं झालं ते झालं. आता इथून पुढे तसं नाही. हा. आपल्याबरोबर काय झालं वहिनी? मला आई आणि वहिनी मिळाली. अबे तसं नाही बोलत ती, नीट ऐक तिचं. हा कसं आहे भाऊजी, पोट्ट्यांना ना त्यांच्या मनासारखा नवरा निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे, आणि तो अधिकार आहे ना त्याच्या आई वडिलांनी दिला पाहिजे. मग अरे त्या पुट्टीला त्या पोट्ट्याबरोबर अख्खा जन्म काढायचा, मग तो पोट्टा कसा आहे, काय करतो हे सगळं ठरवायचा अधिकार तिला दिला नाही पाहिजे. बरोबर आहे ना तुझं. नाही मरे पोट्टी असती ना तर मी तिला नक्कीच अधिकार दिला असता. भले शाब्बास. हा बर
आता सावजीच्या लग्नाला तसं येळ आहे म्हणा, हा पण विण्याला गावी बोलवायला हवं. तू बोलवलेलं लगेच येतो का तो? त्याला इथे बोलवायला काहीतरी डोकेलेटी लावायला पाहिजे ना बे. हा इतक्यात घाई करू नका. अगं मी घाई करत नाही, पण मला सांग, आता आपल्या इन्या येणार म्हणजे त्याच्याबरोबर ते सगळे मित्र येणार, सुमित येणार, राघव येणार, शाल्मली ते सगळे येणार की नाही? आता ते सगळे येणार म्हणजे त्यांच्या नोकऱ्या, कामधंदे, ते हॉटेल बिटेल सगळी व्यवस्था लावायला पाहिजे की नाही? थांब मी फोन करतो त्याने. नको नको तुम्ही नका करू, नाही तर तुम्ही सगळं सांगून टाकाल. हा बरोबर आहे वहिनी तुझं. हा घे घे त्याची बाजू घे. आयला अख्खं खानदान माझ्या विरोधात आहे. हॅलो, हा बाबा. हॅलो बाप्पा. आई बोल. काय करते बाप्पा? काही नाही, घरीच आहे. बोल ना. वहिनी मला दे. हा मला दे ना. हा हे बघ तुका काका आले, त्यांच्याशी बोलून घे. हा चल, ये बोल. बाप्पा कसा आहे बे तू? मस्त. महिन्याभरासाठी तालुक्याला गेले होते ना, परत कधी आले? हा मागच्याच आठवड्यात आलो. तिकडचे फालतू कामं संपवली ना आलो. बरे आहात ना? आणि आपलं सावजी? दबाला होते सगळे बरे. विनया, हा मला दादा सांगत होता तुझी मित्रमंडळी लय भारी आहेत म्हणून. हो. अरे मग काय, तो राघवन सुमित लय डोकेबाज पोट्टे. हा अरे येण्या मग त्याला घेऊन ये गावी, पिकनिक काढता येईल घेऊन. धमाल करू बे सगळे. हो चालेल ना. मी इथे सगळ्यांना विचारतो आणि मग तुम्हाला कळवतो. हा हा वाट बघतो बरं का तुझ्या फोनची. हो हो करतो नक्की. हा बरं बरं ठेवतो फोन. हा तू काम कर. काम. हा चालेल. काय बोला, काय बोला? कळवतो म्हणला. हा कळतो. अरे पण आपली कामं वाढली ना. मग कायला काळजी करतो, मी हाव ना. सगळी व्यवस्था करतो. हा. सौम्या यार, तुम्हाला सांगणार आहेस का, संडे मॉर्निंगला तुम्हाला ऑफिसला का बोलवलंय? अरे ते अभिमान शाल्मलीला मला भेटायचंय. मग संध्याकाळी भेटायचंस ना तू एकटी भेटायचं, मला कशाला शिक्षा यार? संजय गपचूप बसा. उगीच ते आल्यावर मी चिडून त्यांना काहीतरी उलट सुलट बोलले तर? ठीक आहे, ते लोक येऊन गेल्यावर आपण लंचला जाऊया. खरंच? मग आधी नाही काय सांगायचं? उगाच माझी एनर्जी वाया घालवली तू पण ना. अरे अभिमान शाल्मली, या ना या. अरे ये अभिमान, ये बसा ना. हा बसा ना. अरे बस ना. तुम्ही काही घेणार? चहा कॉफी काही? नाही, काही नको. अरे हो, तुम्हाला आमच्याकडची चहा कॉफी कशी आवडणार नाही का? तुमचा तर कॅफे आहे. नाही तसं काही नाही. ऍक्च्युली आम्हाला थोडं बोलायचं होतं सौम्याशी. नाही, आम्ही फार वेळ नाही घेणार तुमचा. हाय सौम्या. हाय. हाय सौम्या. सौम्या, पाणी पिऊ? थँक्यू. परवा पार्टीत जे झालं त्याबद्दल खूप सॉरी. हा अरे तू का सॉरी म्हणतोयस? त्यात तुझी काहीच चूक नाहीये. नाही, ऍक्च्युली
त्यात माझीच चूक आहे. म्हणजे म्हणजे त्या दिवशी दरवाजाला बाहेरून कडी मीच लावली होती. म्हणजे मला 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 माहिती नव्हतं की तुम्ही दोघं आतमध्ये आहात का नाही, म्हणजे कोणीतरी आतमध्ये आहे का नाही मला काहीच माहिती नव्हतं. तुला तर माहिती आहे ना की मी 6 पेक डाऊन होतो ना, फुल गेलो होतो, फुल. म्हणजे मी असं सहज चाललो होतो, दरवाजा उघडा होता, मी कडी लावली आणि निघून गेलो. मला काहीच माहिती नाही की तुम्ही आहात. अभिमान, मला माहितीये तो तुमचा मित्र आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय, पण आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. अगं नाही, असं काही नाहीये. सॉरी, म्हणजे मी या ठोंब्याला इथे आणलंय कारण मी अभिमानला इथे आणलंय कारण अगं ह्याची चूक आहे. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी ह्याची बायको आहे, ट्रस्ट मी. अरे असा कसा विश्वास ठेवणार? तो म्हणतोय त्याला झाली होती. हे काही कारण आहे का? आणि तू ड्रंक आहेस, तू असं का करशील? पण अगं हे दारू प्यायल्यावर काहीही करू शकतात. हो, माझ्यावर विश्वास ठेव. एकदा तर ह्याला रात्री दारू प्यायल्यावर 2:30 वाजता क्रिकेट खेळायचं होतं आणि तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना? मी शाल्मलीची शपथ घेऊन सांगतो की त्या दिवशी कडी मीच लावली होती आणि यात फक्त आणि फक्त माझी चूक आहे. आता तरी विश्वास ठेव, सुमितला, राघवला यातलं काहीही माहिती नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं की तुम्ही आतमध्ये आहात का नाही आहात. मी शाल्मलीची शपथ घेतली. मी हिची शपथ कधीच खोटी घेणार नाही. राघव आहे का? राघव आहे का? हो, आहे ना, आहे. त्याला बोलवा ना, माझं त्याच्याकडे अर्जंट काम आहे. तो बेडरूम मध्ये आहे. मग बोलवा ना प्लीज. तुम्ही आत या ना, या ना प्लीज. मला काही पाणी वगैरे नाही, मला काही नकोय. तुमचा तर उपास असेल ना आज. मी बोलवतो. मी सॉरी. या ना, मी बोलवतो. सवय नाहीये आम्हाला. या ना, बसा. सोफा आहे, खुर्च्या आहेत. मी जातो. श्री बाहेर कोणीतरी मुलगी आली आहे तुला भेटायला. कोण मुलगी? मला नाही माहित, मी नाही ओळखत तिला. बर, तिला सांग 5 मिनिटं थांब, मी आलो. मला नाही वाटत असं. मला असं वाटतं की तू आत्ता हे कपडे इथेच ठेवावेस आणि ताबडतोब तिला जाऊन भेटावंस. तिच्याकडे फार वेळ उरलाय असं मला नाही वाटत. का? तिला कुठे जायचं आहे का? ती
लग्नाच्या कपड्यांमध्ये आली काय? तरीही विनय, हातात घेतलेलं काम अर्धवट टाकू नये. एवढे कपडे वाळत घालून आलोच मी. आज रविवार आहे ना, ही कामं राहून नको जायला. जा जा, सांग तिला 5 मिनिटं थांबायला. आलोच मी. आज रविवार आहे, थोडीशी भीती वाटते. माझ्याबरोबर प्लीज बाहेर येशील? पाणी. सावकाश. ठसका. हॅलो. राघव, आता हे कपडे वाळत घालतोय तो. कपडे बदलून येतोय. कधी येईल? हा, काय झालं असेल काय कपडे, काय बनियन वगैरे. पूजा, हाय. राघव, मी तुला ओळखलंच नाही. अरे काय अवतार करून ठेवलायस तू स्वतःचा. तुझ्यापेक्षा बरा आहे. आज अचानक माझी आठवण कशी आली? काय चाललंय? कोणी मुलगी तिला कधी पाहिल्याचं आठवत नाही मला. शांत, रडू नकोस. राघव, रडू नकोस का म्हणतो? रडू नकोस म्हणलं रडणं थांबतं का? तू ना अगदी होता तसाच आहेस, अजिबात बदललेला नाहीये. ये ना इथे, शांत हो. ये. बस. रोजा, एकच मिनिट, मी आलोच. हा, मित्रांनो, एक कळकळीची विनंती होती. बोल ना. कृपया करून थोड्या वेळासाठी बेडरूम मध्ये थांबता का? आम्हाला बघायचंय. तू असं म्हणतोय की बघूयात आता काय होतंय ते. तुम्हाला डिस्टर्ब नको, आम्ही आत थांबतो. काही लागलं तर कळवा. धन्यवाद. मला असं नव्हतं म्हणायचं. अर्थ तोच होता.
सॉरी. आता बोल, काय झालं? तुला आपली पहिली भेट आठवतेय का? सिनेमातले हिरो हिरोईन भेटतात ना, तसे भेटलो होतो आपण. तुला बघता क्षणी वाटलं होतं मग की या मुलामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. हा यार, 15 दिवस झाले जागा शोध, पण मला नाही वाटत मुंबईत मला हवी तशी जागा मिळेल. तुला माहितीये ना, हा मग पुणेकरांना कसा निवांतपणा लागतो. तुमची मुंबईची दगदग कटकट नाही म्हणता यार. ठीक आहे, मी अहो दादा, ही कॉफी नकोय. ह्या कॉफीत 2% शुगर जास्त असते. नकोय म्हंटल ना. तुम्ही सांगितले तीच कॉफी. अहो नाही, ही कॉफी ती नाहीये. बरं ठीक आहे, जाऊ दे. मितेश, मी तुला नंतर कॉल करतो. काय म्हणाला? मितेश, तुला माहितीये ना मला कोणासोबतही राहायला आवडत नाही म्हणून. काय नाव म्हणाला? विनय आणि सुमित. वा. चल, मी तुला नंतर कॉल करतो. मितेश, ठेव ना यार, अर्जंट काम. हा, चल बाय 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 बाय. सॉरी. हाय.